ब्रह्मपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारडगाव येथील निलगिरी बार समोरील नाल्यामध्ये गिट्टीने भरलेल्या हायवा ट्रक कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मिळालेल्या माहितीनुसार MH40 CD 9002 क्रमांकाचा हायवा ट्रक गिट्टीने भरून जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। चालकाला अचानक झोपेची डुलकी आल्यानं हायवा रस्ता सोडून थेट कडेला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन कोसळल्याचं सांगितलं जात आहे। हायवा गिट्टीने पूर्ण भरलेला असल्यानं अपघाताची तीव्रता मोठी होती। अपघातानंतर ट्रकच्या समोरील केबिनचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या भीषण दुर्घटनेमध्ये चालक सुरेश आनंदराव भुर्ले वय वर्ष 33 राहणार मांडळ तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा आणि क्लिनर अमित देवराव कुमरे वय वर्ष 29 राहणार इरवा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मात्र हायवाची केबिन पूर्णपणे चेपली गेल्यामुळे मृतदेह बाहेर काढणं अत्यंत आव्हानात्मक ठरलंय। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलेत। तसेच अपघातग्रस्त हायवा नाल्यातून बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। राष्ट्रीय राज्यमार्ग 353D वर यापूर्वीही अनेक भीषण अपघात घडले, त्यामुळे या मार्गावरील अपघातप्रवण भाग तीव्र वळणे तसेच नाल्यांलगतच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत कठडे उभारावेत अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येते। पारडगाव येथील अपघातानंतर ही मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। अपघातस्थळी भेट दिलेल्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी ब्रह्मपुरीचे ठाणेदार प्रमोद बाणबले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या मागणीला दुजोरा दिलाय। राष्ट्रीय राज्यमार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे आणि नाल्यांच्या परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कठडे उभारणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। नागरिकांच्या मते संबंधित यंत्रणांनी तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे बसविल्यास भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते। त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।